मग आता दुखतोय तर आपण डॉक्टरकडे जाऊया. ओके हां आता बघू, आता घरी जाऊया. बरं चल तर चला. सो माया स्कूलमधनं आलेली आहे, तिला घरी घेऊन जाऊया आपण. चला सर मंडळी, मायराला स्कूलमधनं घेऊन आलो आहे आणि आपण डायरेक्ट चाललो आहे डॉक्टरकडे बिकॉज मायराचा दात दुखतो आहे. सो मी अपॉइंटमेंट घेतली आहे. चला सो कसं वाटतं? मस्त. आपल्या दादाची काळजी आपण घेतली तर हे प्रॉब्लेम होणार नाहीत. येस. सो ॲक्च्युली मायाचा नवीन टीथ येतो आहे, तो म्हणून तिला ते थोडं दुखत होतं काल आणि आज जरा जास्त दुखलं असतं म्हणून डायरेक्टली आपण स्कूलमधून तिकडे गेलो. ओके गिफ्ट मिळालं. येस. चला आता आपण घरी जाऊया, घरी जाऊन चेंज करूया. अरे बापरे, अरे बापरे, तो लेटेस्ट न्यूज आहे. चला मम्मी तुझी रेडी वाट. नाशिकला जायचं म्हटलं की तुझी मम्मी एका पायावर रेडी असते. हां चला चला. डॉक्टर बोलले ब्रश 2 वेळा कंपल्सरी करा, नाहीतर नेक्स्ट टाइम तिला नका आणू. बरोबर. चलो तर आम्ही आहे आता प्रथमेश बाळाचे हे कपडे आहेत तिथे आहे बिकॉज योगेशला ना मुलगा झाला आहे. श्वेताची आता भाऊ आहे, तर त्याला मुलगा झाला आहे, तर त्याला बघायला आम्ही जाणार आहे चांदवडला. तर म्हणून म्हटलं की कपडे त्याला काय घ्यायचे होते तर श्वेताला ते घेतलेत आपण आणि आपण आता जाऊया घरी. मग आता काय बाकी आहे? हां ईशामध्ये जायचं. चला बघा आता सकाळी निघणार होतो, दुपारी निघणार होतो, आता 7 वाजलेले आहेत. हां हां मायराच्या दातामुळे जरा गडबड झाली, पण ठीक आहे. चला. सो 11:15 वाजलेले आहेत आणि आम्ही घरी आलेलो आहे, जेवण मिळवण्यात आलेलं आहे आणि आम्ही आता निघणार आहे नाशिकला जायला. जस्ट ओके, जस्ट ओके. आता नाही निघणार आहे, सकाळी जाणार आहे बिकॉज 11:15 झालेले आहेत, उशीर झाला आणि खूप काही कामं दिवसभराची होती आणि माझी नंतर काय झालं, मला एक अपॉइंटमेंट आली, त्याच्यामुळे मग मला जायला लागलं आणि मग श्वेता आणि मायरा नंतर आल्या, उशिरा आल्यानंतर. त्याच्यामुळे मग म्हटलं की आता निघण्यात काय पॉईंट नाही आहे, मग आपण उद्या सकाळीच निघूया. सो आता आम्ही सगळं हे सामान सगळं आता गाडीत ठेवून देऊ, पॅक करू. हा श्वेता, आणि मग उद्या सकाळी आपण निघू. आणि तुम्हाला म्हटलं होतं की योगेशला मुलगा झाला, तर त्याच्यासाठी आम्ही त्याला चांदवडला जाणार आहे भेटायला. सो म्हणून ती सगळी खरेदी होती. हे आहे आता मायराने ओपन पण केलं आहे. अगं बाई ग असं केलंय का हिला? असं केलंय का? हां हां बँडेज छान, पण लावू शकतो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, छान. ते पटकन आवरून घे तिकडचं ते काय. आणि डॉक्टर काय बोलले माहिती आहे ना आज? काय बोलले? नाही डॉक्टर तर बोलले ते ब्रश करायला. इकडे. आणि तुझ्या डॅडीने पण तुला काय सांगितलं? काय सांगितलं ब्रश बद्दल? काय? हां. आणि समजा नाही झालं तर हां, मी नेक्स्ट टाइम मी आत्ताच सांगतो तुला, तू जर तुझ्या दातांची जर काळजी नाही घेतली तर नेक्स्ट टाइम मी तुला डेंटिस्टकडे घेऊन नाही जाणार. आर यू गेटिंग माय पॉइंट क्रिस्टल क्लिअर? ओके श्वेता, तिला मी सांगितलं आत्ताच. नाही नाही ते काय पण करतो. हां हां बाय. ठीक आहे, बाय. चला भरून घ्या, सामान भरून घ्या आपण. चला. मी भरणार. नाही नाही चला. तर हे सगळं सामान आहे जे आपल्याला टाकायचं आहे गाडीमध्ये. आणि अजून अजून एक पिशवी आहे, तर ती नंतर एक राऊंड मारायला लागेल. आता मला वाटतं सीट माझ्या मते आडवी करावी लागेल असं वाटतं.
बघू बिकॉज याची ना हाईट थोडी छोटी वाटते मला. नंतर हे असं करावं लागेल, वरती तरी करावं लागेल नंतर. ठीक आहे, बघूया. चलो सामान टाकून बघतो कसं राहतं इथे. The next day. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सो 8 वाजलेले आहेत आणि आज आपण निघतो आहे. काल खरं निघणार होता नाशिकला जायला. बरं तुम्हाला दाखवतो, हे मायराच्या स्कूलमध्ये जे एक्झिबिशन आहे त्याच्यासाठी त्यांनी असा बॅनर बनवला आहे आणि हे त्यांनी मग नंतर आयपॅडवरती त्यांनी तयार केला आहे कॅनवामध्ये. हे एक रफ असं त्यांनी बनवलेलं आहे, मायराज कॉर्नर म्हणून. स्ट्रॉबेरी अँड किवी पार्फे. सो 50 रुपीज पर ग्लास आहे तिचं ते जे बनवणार आहे ती. बट आय थिंक हे कॉस्ट्युम टीचरनेच दिलेली आहे बाय द वे. चला तर आता काय माझी आणि श्वेताची आंघोळ झालेली आहे. आता मायराला मी असंच घेणार आहे आता, बिकॉज झोपलेली आहे ती. झोपलं आहे ना चनू? ए चनू, चनू झोपलं ना तू? का ग चलो, चनू झोपलं आहे तू? का ग? का ग? ए चनू उठत ना तू? ए बाई ग, ए चनू, चनू ए बाई ग, उचलून घेऊ तुला? नको नको, मग काय करू? काय करू मग? काय झालं चेहऱ्याला? काय झालं? उघडे झाले. उघडे झाले? ई बाई ग, कुरकुरी आहे का तू एक नंबरची? कुरकुरी. आपण कुरकुऱ्याला भेटूया ना, कुरकुरा पंढरपूर. चला मी तुला उचलून घेतो. चला सो गाडीमध्ये सगळं सामान लोड केलेलं आहे, पूर्ण जॅम पॅक्ड आहे, जागाच नाही आहे कुठे पण. इथे पण पाठी फुलनं सामान टाकलं आहे आणि थोडं डाऊट होतं मला की नेक्स्टमध्ये सामान जाईल की नाही, पण राहिलं सगळं. थांबा एक मिनिट, हे ना थोडं खाली घेऊन घेतो. येस, तर आपली गाडी पण चार्ज आहे 100%. गाडी चार्ज आहे आपली, फक्त आपल्याला आपली गाडी चार्ज करायची आहे, म्हणजे काहीतरी खायचं आहे. आणि माया पण उठली आहे आणि तिने ब्रश बिश सगळं केलं. आता आंघोळ आपण तिकडे काढू. ओके चलो. आणि तिकडनं आम्ही जाणार आहे चांदवडला. सो थोडा वेळ तिकडे थांबणार नाशिकमध्ये, तिकडनं जाणार आपण चांदवडला तिकडे बेबीला भेटू आणि मग परत नाशिकला येणार आहे. नाही नाही, चांदवडलाच आहे बाबू. चल इकडे खायचं की तिथे खाऊया? काय दळबी दरबारला मध्ये खाऊया, म्हणजे कसं गाडी पण चार्ज करता येईल. सर बस सरक राहू दे याच्यात. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर आपला पहिला स्टॉप आहे दळवी दरबार आणि चार्जिंग करायची वेळ आलेली आहे. सो चार्ज करून घेऊया आपण गाडी आपली. बापरे, मेकअप नाशिकलाच आहे, आपलं रिसेप्शन नाही आहे आपल्याकडे. एक्सक्यूज मी, तू तर काय आंघोळ करायचं काय विषयच येत नाही ना मेकअपचा आपला. चला या काहीतरी खाऊन घ्या, आपली गाडी तोपर्यंत चार्ज होते आहे. चला सो 64% बॅटरी आहे आपल्या गाडीमध्ये. साधारणतः किती दाखवते आपल्या इकडे? कनेक्टेड दाखवते, गाडी चार्ज होते की नाही. हां सो आता 64 आहे, 151ची रेंज 64 आहे, 151ची रेंज आहे आणि 2.5 तास दाखवतो आहे फुल चार्ज व्हायला. पण त्याच्या आधीच होऊन जाईल गाडी, बिकॉज हे फास्ट चार्जर आहे. चला आता काहीतरी खाऊन घेऊया आपण. आणि 10:30 झालेले आहेत. सो साधारण तरी आपण एक 12:30-1 वाजेपर्यंत पोचू आपण.
हां चला या, नंतर आपण करू. या 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 या. ओके चला या, कौतुक सोहळा करू आपण नंतर. चला खाऊन घेऊ पटकन. चला. 20 minutes later. हां हां या या या. चला. नाश्ता तर झालेला आहे. डोसा, इडली. चलो गाडी पण चार्ज झाली का बघूया आपण. हां 11 वाजलेले आहेत, लगेच निघूया आपण. सो हे एक आयडियल गोष्ट आहे, म्हणजे नाश्ता करता करताच गाडी चार्ज होते. आणि पुढे पण एक चार्जर आता आहे नवीन झालेलं, पण हे जरा बरं वाटतं मला नेहमी. ओ येस, गाडी आपली फुल चार्ज झालेली आहे. सो गाडी पण आपली फुल चार्ज झालेली आहे 100%. सो माझ्यामध्ये काहीतरी 20 मिनटं थांबलो होतो आम्ही आणि गाडी 63% वरती होती आपण जेव्हा लावली तेव्हा. 64 का? बरं. सो एक 20 मिनटात गाडी फुल चार्ज झाली आहे. आता आपण निघूया इकडनं. काय झालं तुला मध्येच? केस मस्त झाले आता. बघू का हिरोईन अंघोळ करेल ते आता. तिकडे गेलं की वगैरे तिकडे गेल्यावर करा अंघोळ. आपल्याला बेबीला भेटायला जायचं. बेबीला भेटायला, बेबीला असं स्वच्छ हात धुवून मग हात लावायचे असतं. तेच सांगते मी. एवढे सो नाशिक आलेला आहे आणि आता घरी जाऊया आपण. थोडा फ्रेश होऊ, फ्रेश होऊया आणि मग आपण ब्लॉग एडिट करायचा आहे, तो तुमच्यापर्यंत येईल. आणि मग आपण चांदोडला जाणार. डॉन. अजून त्याचं नाव ठेवायचंय. नाही की बाबा, छान नाव ठेवूया काहीतरी. बघूया आता. त्याचा आधी अक्षर बघायला लागेल, कुठल्या अक्षरावरून येतो, मग नाव ठेवायचं. बघूया आता. तुझ्या मम्मी पप्पांना पण विचारायला लागेल ना. मग तुझं कसं तुझ्या मम्मी पप्पाने ठरवलं? एन वेगळं नाव आहे तुझं. जन्म नाव वेगळं आहे. येस. आणि आमचं एंगेजमेंटचा हॉटेल आलेला आहे. नाव आहे स्विस ट्रॅफिक गार्ड, पण याच्या आधी न्यूज ज्युपिटर होतं. सो आपण आता घरी जाऊया आणि आता हा तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल की पुढे काय काय होतंय ते आणि चांदोडला काय काय होणार. ओके, चलो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर.